पंढरीच्या विठुरायाच्या दोन्ही कानात मासोळे आहेत. तर जेवढे भक्तांना विठ्ठल प्रिय तेवढेच देवांना भक्तही प्रिय. तर विठुरायाचा एक कोळी मासेमारी करणारा भक्त होता आणि पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की तो नेहमीच देवांचं नामस्मरण करत असे आणि समुद्रात जेव्हा मासेमारी करायला जायचा तेव्हाही त्याच्या तोंडात देवांचं नाव असे, विठ्ठल विठ्ठल. आणि एकदा तो देवांच्या दर्शनासाठी पंढरपूरला जायला निघाला आणि त्याच्याकडे नेण्यासाठी वेगळं असं काहीच नव्हतं. त्यामुळे त्याच्याकडे जे आहे ते त्याने निस्वार्थ भावनेने आपल्यासोबत नेलं, अर्थात 2 मासे. आणि अर्थात हातात मासे असल्यामुळे बाकीच्या भक्तांनी आणि तिथल्या शिपायांनी त्या एका भक्ताला मंदिरात प्रवेश दिला नाही. मात्र अशा वेळेस स्वतः देव आपल्या भक्ताच्या भेटीला दारात आले. माझ्या कुठल्याही भक्तानी भक्तिपूर्ण आणि निस्वार्थपणाने जे माझ्यासाठी आणले ते मला प्रिय. आणि तसंही ह्या निसर्गातली प्रत्येक वस्तू ही माझीच निर्मिती आहे, असे बोलून ते दोन्ही मासे देवांनी आपल्या कानात घातले आणि त्यामुळेच विठुरायाच्या दोन्ही कानात मासोळ्या आहेत. रामकृष्ण हरी.